मित्रांनो, एमपीएससी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघत आहोत सायन्स विज्ञान यातील बायोलॉजी हा टॉपिक बघत आहोत। जीवशास्त्र त्यामधील 7वा भाग बघत आहोत। अनुवंशिकता व उत्क्रांती यावरती 5 प्रश्न आहेत, ते आपण फटाफट बघून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळेल। प्रश्न क्रमांक पहिला बघत आहोत। खालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? एमपीएससी प्री 2018 हा प्रश्न आहे। अ दिलेला आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, ब दिला आहे उत्क्रांतीचा सिद्धांत, वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत आणि ड वियोग सिद्धांत। तर त्याचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि क। उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणतो का आपण याला? नाही। थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी, तर नैसर्गिक निवडीचा आहे, वारसा आहे, वियोग सिद्धांत येणार का? नाही। उत्क्रांतीचा सिद्धांत येतो, वियोग कसा येणारा? वियोग हा घटक येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, एक जनुक एक पाचक रस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एका पाचक रस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते, असे प्रस्तावित करणारे कोण आहेत? एमपीएससी प्री 2017 हा प्रश्न आहे आणि असे कोण आहेत ते? बीडल आणि टॉटम यांनी म्हटलं आहे की एक जनुक एक पाचक रस परिकल्पना असं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। पुढील शास्त्रज्ञापैकी कोणी त्यांच्या 1914 मध्ये पुढील शास्त्रज्ञापैकी कोणी त्यांच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान व धर्म या लेखात असे प्रतिपादन केले की धर्माविना विज्ञान लंगडे आहेत व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे, असं कोणी म्हटलेलं आहे? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। विश्व उत्पत्ती विषयीचा ओपन इन्फ्लेशन या सिद्धांताशी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचे नाव निगडित आहे? तर कोणत्या शास्त्र? स्टीफन हॉकिन्स। बघा, विश्व उत्पत्ती विषयीचा ओपन इन्फ्लेशन कोणी म्हटलंय? स्टीफन हॉकिंग न म्हटलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघतात। आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पारक गुहिकेची क्षमता अधिक होती? कोणत्या मानवामध्ये होती? तर क्रो मॅग्नन मॅन यामध्ये कर्पारक गृहिकेची क्षमता अधिक होती। अशा पद्धतीने आपण अनुवंशिकता उत्क्रांती यावरील जेवढे प्रश्न पडले होते त्यावरील सर्व प्रश्न आपण बघितलेले आहेत। आपण दुसरा टॉपिक बघत आहोत, तर उत्सर्जन संस्था आणि श्वसन संस्था। उत्सर्जन संस्था आणि श्वसन संस्था बघत आहोत। प्रश्न क्रमांक 1 बघत आहोत, त्यामधील जेव्हा किडनी मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला चयापचय विकाराला काय म्हटलं जाते? तर या विकाराला काय म्हटलं जाते? तर मधुमेह इन्सिपिडस। कंबाईन बी 2021 ला विचारलेला हा प्रश्न आहे, याला काय म्हटलं जाते? मधुमेह इन्सिपिडस असं म्हटलेलं जाते। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? राज्यसेवा पूर्व 2021 हा प्रश्न आहे आणि ऑप्शन दिला आहे केल्विन सायकल, सायट्रिक ऍसिड सायकल, ग्लायकोलिसिस, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन। तर कोणती आहे? केल्विन सायकल। ही श्वसन प्रक्रियेमध्ये येते का? केल्विन सायकल नाही येत, बाकीच्या सायकल्स या श्वसन प्रक्रियेमध्ये येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 केल्विन सायकल हे त्याचं अंतर्भूत नाही, श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही आहे। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। खालीलपैकी कोणती पायरी श्वासोश्वास प्रक्रियेत नाही? श्वासोश्वास प्रक्रियेत नसणारी पायरी विचारलेली आहे। एक दिला आहे ग्लुकोज फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज आणि 1,3 डाय PGA 3PGA। तर राज्यसेवा पूर्वला हा प्रश्न विचारलेला होता, प्रत्येकालाच याचं उत्तर येणं अपेक्षित नव्हतं, तर यानंतर जर आला हा प्रश्न तर चुकता कामा नये, त्याच्यामुळे त्याचं अचूक उत्तर आपण जाणून घेणार आहोत। तर कोणती? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट हे श्वासोश्वास प्रक्रियेतील नाही आहे। बाकीचे ग्लुकोज, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट वाले आणि PGA या सर्व श्वसन प्रक्रियेमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्स मध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम लावायचा आहे आपल्याला। नेफ्रॉन्सचा घटनाक्रम लावायचा आहे तर
काय येणार आहे त्याचं अचूक उत्तर? तर बघा, अल्ट्रा फिल्ट्रेशन पहिले कशामध्ये नेफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य क्रम लावायचा आपल्याला, अल्ट्रा फिल्ट्रेशन येणार. त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह रिअॅब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन येणार. हा सर्वात पहिले अल्ट्रा फिल्ट्रेशन येतात, त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह रिअॅब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत. कॅन्सलेशन प्रक्रियेतून डॅश बाहेर पडतो. काय बाहेर पडणार आहे? MPSC प्री 2019 हा प्रश्न आहे. आणि कॅन्सलेशन प्रक्रियेतून फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो का? नाही, त्याच्यासोबतच हायड्रेटमधून पाणी सुद्धा बाहेर पडते. काय? फक्त हायड्रेटमधून पाणी सुद्धा बाहेर पडते. तर 1 आणि 2 हे धातुकावर अवलंबून, 1 किंवा 2 हे धातुकावर अवलंबून असते. तर पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रेटमधून पाणी बाहेर पडते. 1 किंवा 2 हे धातुकावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत. खालीलपैकी कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत? नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नसणारं विचारलेलं आहे. तर अ दिला अमोनिया, क्रिएटिन, युरिया आणि क्रिएटिनाइन असं त्याचे पर्याय दिलेले आहेत. आणि त्याचे योग्य उत्तर आहे फक्त क्रिएटिन. तर नाहीत म्हटलेलं आहे, नायट्रोजनयुक्त पदार्थ नाहीत. तर काय येणार? क्रिएटिन. फक्त क्रिएटिन हा नायट्रोजनयुक्त पदार्थ, टाकाऊ पदार्थ नाही आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? तर किती हवा श्वसन केली जाते? तर 10 ते 20 किलो श्वसन केली जाते. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे 10 ते 20 kg हवा श्वसन केली जाते. प्रश्न क्रमांक 8 बघत आहोत. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर किती रक्त वाहते असा प्रश्न आहे. त्याचं पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे 1 लिटर. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे आपल्याला खालील पद्धतीने लावायचा आहे. तर सर्वात पहिले काय येणार आहे? गाळणे येणार 2 ठिकाणी आहे. त्याच्यानंतर काय ते पुनःशोषण इथे आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे गाळणे, पुनःशोषण, स्त्रवणे, स्राव होणे आणि उत्सर्जन होणे हे कशाची आहे? उत्सर्जन प्रक्रियेतील मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचा क्रियांचा क्रम आहे. गाळणे, तर गाळणेमध्ये फिल्ट्रेशन मध्ये काय केले जाते? ग्लोमेरुल्सद्वारे रक्त गाळले जाते आणि हा गाळ बोमन्स संपुष्टात एकत्र केला जातो. पुढे फिल्ट्रेशन नलिकेत पाठवला जातो. यालाच गाळणं म्हणतात. आणि नंतर पुनःशोषण, रिअॅब्सॉर्प्शन. आणि रिअॅब्सॉर्प्शन म्हणजे शरीरास हवे असलेले पदार्थ पुन्हा रक्तात नेफ्रॉनद्वारे घेतले जातात. ही प्रक्रिया PCT भागात पार पडते. आणि स्रावणे, सिक्रेशन, शरीराला नको असलेले पदार्थ रक्ताद्वारे वापस नेफ्रॉनमध्ये जातात आणि ही प्रक्रिया DTC भागात होते. आणि उत्सर्जन, एक्सक्रीशन, नेफ्रॉनच्या शेवटी ट्रू युरिन तयार होते. तर गाळणे, पुनःशोषण, स्रवणे आणि उत्सर्जन अशा त्याचा योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 10. युरियाचे वहन कोणते आहे? युरियाचे वहन कोणते आहे? तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? जीवद्रव्य व रक्त. युरियाचे वहन जीवद्रव्य आणि रक्त वहन तेच आहे ना. प्रश्न क्रमांक 11. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? कशाचे गाळण होत नाही आहे? तर साखरेचे. किडनीमधून होते का? म्हणूनच तर आपला मधुमेह होतो. अशा पद्धतीने आपण 2 टॉपिक बघितले आहेत. अनुवांशिकता व उत्क्रांती, उत्सर्जन संस्था व श्वसन संस्था यावरील 2 टॉपिकवरील प्रश्न बघितले आहे. समोरचा टॉपिक प्रजनन संस्था आपण बघणार आहोत. तर चॅनलला लाईक करा. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही व्हिडिओज बघतात परंतु लाईक मात्र करत नाही आहे. लाईक न करण्याचं रिझन काय आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण संपूर्ण टॉपिक बघणार आहोत त्याकरिता स्टे ट्यून.